हरि ओम मंडळी. आपण आज चौथ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. आपण यापूर्वी अर्जुन विषाद योग पाहिला, सांख्ययोग पाहिला, कर्मयोग पाहिला. आता या चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग आहे. म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, कर्मसंन्यास योग आणि संन्यास योग अशा टप्प्याटप्प्यांनी आपण ते बघणार आहोत. म्हणजे त्या टप्प्यांनी या सगळ्या गोष्टींची माहिती या अध्यायामध्ये आहे. हे सगळं अर्जुनाला सांगण्याचं कारण हे की अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करायचं आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं त्याला असं आहे. ज्याला लवकर परिस्थितीचं भान आणायचं असेल त्याला ती परिस्थिती सगळ्या बाजूंनी समजावून सांगावी लागते. आणि म्हणून अर्जुनाला ह्या सगळ्या बाजूंनी कृष्णाची धडपड चालू आहे समजावून सांगण्याची की आता तू लवकरात लवकर कर्तव्य सन्मुख हो. आणि त्याच्यासाठी या चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग सांगितलेला आहे. त्यातला आता सुरुवात आपण करणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत. अर्जुना, मी आता तुला हा जो सांगणार आहे कर्मयोग त्याची परंपरा अतिशय पुरातन आहे. पुरातन म्हणजे कुठून? तर सुरुवात भगवंतांनी केली की हा मी पूर्वी सूर्याला सांगितला होता. सूर्यानी हाच योग मनूला सांगितला. विवस्वान पुत्र मनूला सांगितला. मनूनी त्याचा पुत्र इक्ष्वाकूला सांगितला आणि तिथून ही परंपरा पुढे चालत बरेच दिवस राहिली असं अर्जुनाला कृष्णाने सांगितलं आहे. आता गंमत अशी आहे की अर्जुन खरं तर हे सगळं जाणण्याचा अधिकारी आहे, कारण तो कृष्णाचा सखाही आहे, शिष्यही आहे आणि नरोत्तम आहे. म्हणजे हे सगळं जाणण्याचा तो अधिकारी आहे. पण आत्ता जेव्हा त्यांनी सगळं शस्त्र टाकून दिले आणि युद्ध करायचं नाही म्हणतोय त्यावेळेस तो तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य झालेला आहे. आणि त्याच्यामुळे तो कृष्णाला असं बघतो की जसं काही हाता आत्ता जन्मला आहे, माझ्या थोडंसं मागे पुढे, थोडा मोठा असेल माझ्याच्यानी, परंतु आत्ता जन्मलेला आहे हा. आणि हा असं सांगतोय की इमम ही योग परंपरा, अहम अव्ययम अव्यय अशी योग परंपरा आणि अव्यय अशा विवस्वानाला म्हणजे सूर्याला सांगितली आहे. प्रोक्तवान विवस्वान मनवे, सूर्यानी मनुला, मनुनी इक्ष्वाकूला प्राह अब्रवीत असं कृष्ण म्हणाला, अर्जुनाला म्हणाला. आता ही अविनाशी अशी योग परंपरा आहे ती प्रथम सूर्यालाच का सांगितली? तर दोन गोष्टी आहेत. आपल्याकडे परंपरा अशी आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या परंपरेचं कौटुंबिक जे काय म्हणतात त्याला कुलधर्म जो असतो तो ज्येष्ठ पुत्राला सांगावा, ज्याचा पहिल्यांदा जन्म झाला त्याला सांगावा. आणि त्यामुळे विवस्वान हा ज्येष्ठ पुत्र म्हणून त्याला आधी हे सगळं सांगितलं. आणि मग त्यांनी परंपरेनी त्यांनी त्याच्या मुलाला असं करत करत ही योग परंपरा तेव्हापासून सुरू झाली. म्हणजे कर्मयोगाची परंपरा ही तेव्हापासून सुरू झाली
असं सांगितलं आहे. आता सूर्य तर नाही म्हणा, पण मनु आणि इक्ष्वाकू हे दोघे गृहस्थाश्रमी आहेत. म्हणजे गृहस्थ धर्म सांभाळून त्यांनी हा योग आचरला, म्हणून त्यांचं इथे उदाहरण मुद्दाम कृष्णाला दिलंय अर्जुनाने. सूर्यासारखा कर्मयोग आचरावा हे पण सांगायचं आहे, हाही हेतू आहे. म्हणजे काय, सूर्य सतत कार्यरत आहे, पण तो त्या कर्माच्या फळांमध्ये लिप्त होत नाही किंवा कर्मफळाची तो अपेक्षाच करत नाही. मी सगळ्यांना एवढी ऊर्जा देतो, उष्णता देतो, जीवन देतो, पण कोणी मला त्याच्याबद्दल काही देत नाही, मला कोणी नैवेद्य देत नाही, अमकं नाही ढमकं नाही, अशी त्याची मुळीच अपेक्षा नाही. तो कर्म करत राहतो आणि फळाच्या आसक्तीमध्ये गुंतत नाही. त्याच्यामुळे तो मुक्त आहे, मुक्त संग आहे, त्याला कशाचाही संग नाही. त्याप्रमाणे कर्मयोग करावा हे पण सांगायचं आहे. निष्काम निर्मम अनासक्त अशा सूर्याला समोर ठेवून अर्जुनांनी त्या कर्मयोगाचं आचरण करावं ही कृष्णाची इथे अपेक्षा आहे. खरं म्हणजे गृहस्थ जो आहे, घरामध्ये राहणारा, म्हणजेच विवाह करून कुटुंबाचं पालनपोषण करणारा असा जो गृहस्थ आहे, त्याचं पहिलं कर्तव्य कर्मयोग आहे. त्याला गृहस्थी विद्या किंवा गृहस्थाची विद्याच म्हणतात कर्मयोगाला. कर्म तर करायचं, पण कशातही लिप्त व्हायचं नाही. त्याचं कारण आहे, या गृहस्थाला काय करावं लागतं, या गृहस्थावर एक जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे तर ब्रह्मचर्याश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या 3 आश्रमांमध्ये आपापलं कर्तव्य करणाऱ्या लोकांचं भरणपोषण करण्याची जबाबदारी त्याची. कारण बघा तुम्ही, ब्रह्मचारी 5 घरी भिक्षा मागतो आणि मगच त्याचा उदरनिर्वाह चालतो. वानप्रस्थ, वनामध्ये राहणारा जो आहे, तो काही कारणास्तव जेव्हा वस्तीला येईल तेव्हा त्याची उठाठेव करायचं काम, म्हणजे त्याला राहण्याची सोय करणं, त्याच्या आहाराची सोय करणं, निद्रेची सोय करणं, हे सगळं काम गृहस्थच आहे. आणि संन्यासाच्या बाबतीत तर त्याच्याजवळ तर काहीच नसतं. संन्यासांनी तर सगळ्याच गोष्टींचा त्याग केलेला असतो, सगळ्या ऐहिक गोष्टींचा त्याग केलेला असतो. त्याच्यामुळे जर कधी तो वस्तीवर आला तर त्याचीसुद्धा ठेप ठेवणं हे गृहस्थाचं काम आहे. मग हे सगळं करत असताना खरं म्हणजे परमेश्वर त्या गृहस्थाला निष्काम कर्मयोगाचीच संधी देत असतो. निष्काम कर्मयोग म्हणजे सेवा कर्तव्य, सेवा कर. यांच्याकडून काही मिळण्याची अपेक्षा नाही, ते देऊ पण शकत नाहीत. ऐहिक गोष्टी ते कुठल्याही तुम्हाला देणार नाहीत. तुम्ही त्यांची सोय केली म्हणून ते तुम्हाला पैसे देतील, तुम्हाला काही हिरेमाणकं देतील, सोनं नाणं देतील, असं होत नाही. कारण त्यांच्याजवळ ते नाहीच आहे. त्यांनी सगळ्या ऐहिक गोष्टींचा त्याग केलेला आहे. त्याच्यामुळे या 3 आश्रमांची प्रतिपाळ करण्याची जबाबदारी ही गृहस्थाची आहे. आणि म्हणून गृहस्थांनी सूर्यासारखा कर्मयोग आचरावा. आणि अर्जुन गृहस्थ आहे म्हणून अर्जुनाला हे मुद्दाम सांगितलेलं आहे. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. मग देव म्हणे पंडुसुता, हाची योग आम्ही विवस्वता, कथिला अपरिते वार्ता बहुता दिवसांची. त्याला आम्ही विवस्वानाला म्हणजेच सूर्याला आम्ही हा योग सांगितला, परंतु ती कथा बहुता दिवसांची, खूप जुनी आहे. मग तेणे विवस्वते रवी, हा योग स्थिती आघवी, निरूपिली बरवी मनुप्रती. नंतर त्यांनी ती मनुला सांगितली. मनुने आपण अनुष्ठिली. हे महत्त्वाचं. जेव्हा सूर्यानी मनुला ही सगळी परंपरा सांगितली, योग परंपरा, कर्मयोगाची परंपरा, ज्ञानयोगाची परंपरा, तेव्हा मनुने आपण अनुष्ठिली, स्वतः त्याचं अनुष्ठान केलं, स्वतः त्याचं आचरण केलं. मग इक्ष्वाकुसी उपदेशिली, मग आपला मुलगा इक्ष्वाकू त्याला सांगितली.
ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. आजपर्यंत ही परंपरा अशी विस्तार पावत गेली. एका वडिलांनी आपल्या मुलाला, त्यांनी त्यांच्या मुलाला, त्यांनी त्यांच्या मुलांना, त्यांनी असं करत करत याचा विस्तार झालेला आहे. असं पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. कर्मयोगाची परंपरा किती पुरातन आहे आणि किती महत्त्वाची आहे. 3 आश्रमांचा प्रतिपाळ करणारी ही कर्मयोगाची परंपरा आहे. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्टः परंतप. 2रा श्लोक, 4था अध्याय, 2रा श्लोक. काय सांगतात बघा. एवं परंपरा प्राप्तम इमम. अशा प्रकारे ही परंपरा प्राप्त झालेले राजर्षयो विदुः, ते राजर्षी म्हणून प्रसिद्ध झाले. लोक त्यांना राजर्षी म्हणू लागले. सकालेन इह महता योगः नष्टः परंतप. तोच हा कर्मयोग कालांतरानंतर नष्ट झाला. म्हणजे अनेक राजर्षींनी त्याचं अनुष्ठान केलं आणि पुढे पुढे ते देण्याचा प्रयत्न केला. पण मध्ये इतका मोठा काळ गेला असा की त्या काळामध्ये ही कर्मयोग परंपरा जवळजवळ नष्ट झाली. आणि म्हणून तुला मी आज ती पुन्हा सांगतो आहे, असं त्याच्या मागचं सांगण्याचं तात्पर्य. हे सूर्यवंशी जे राजे, म्हणजे इक्ष्वाकू वगैरे हे सूर्यवंशी राजे, हे सगळे जसा सूर्य म्हणजे लोकांकडून कर घेत असत. राजाला लोकांकडून कर घ्यावा लागतो, त्याच्याशिवाय राज्य चालत नाही. त्याच्यामुळे ते लोकांकडून जे कर घेत होते त्याचं वर्णन कालिदासाने आपल्या रघुवंशामध्ये केलेलं आहे. कसं वर्णन केलं आहे मी एकदा वाचून दाखवते आणि मग आपण बोलूया. प्रजानामेव भूत्यर्थम स तेभ्यो बलिमग्रहीत. बली म्हणजे कर. प्रजेकडून तो राजा कर घेत असे. कसा? सहस्रगुणम उत्सृष्टम आदत्ते हिरसम रविः. ज्याप्रमाणे सूर्य पृथ्वी तलावरच्या जलाशयांमधून पाणी घेतो आणि ते पाणी घेऊन त्याच्या 1000पट त्याचं रूपांतर करून परत पृथ्वीकडे पाठवतो. 1 पट पाणी घेतलं तर त्याचं 1000पट करून पाठवतो. त्याप्रमाणे हे राजे लोकांकडून कर घेत असत. म्हणजे 1 पट कर घेऊन त्याचं 1000 पटीने समृद्धी करून ते लोकांना परत करत असत. कधीही ते आपल्याजवळ ते ठेवत नसत. जसा सूर्य पाणी घेतो पण आपल्याजवळ ठेवत नाही, त्याचं 1000पट पाणी करून तुम्हाला तो परत देतो. काय सुंदर कल्पना आहे ही. कल्पना नाही, हे वर्तन आहे. त्या काळातल्या राजांनी केलेलं वर्तन आहे. त्याचं वर्तन, त्या वर्तनाचं अनुकरण आज जर केलं गेलं तर किती समृद्ध समाज आपल्याला पाहायला मिळेल याची कल्पना आपण करू शकतो. तर सूर्यासारखा कर्मयोग माणसाने करावा हे सांगण्यासाठी. आणि पहिल्या श्लोकामध्ये जसं म्हटलं आहे की हा अविनाशी योग आहे, त्याची परंपरा अशी अशी चालत आली, या राजांनी ती चालवली आणि पुढे ती काळाच्या ओघामध्ये जरा मागे पडली. म्हणून मी तुला आज ती पुन्हा सांगतो आहे. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. मग आणि कही या योगाते राजर्षी जाहले जाणते परी तेथोनी आता सांप्रते नेणीजे कोणी. त्या राजर्षींचं अनेकांनी अनुकरण केलं, पण नंतर मधल्या काळामध्ये ते दिसेनासं झालं, कोणाला माहीत नाही असं झालं, म्हणजे नष्ट झालं. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. काय कारण झालं असेल त्याचं कारण सांगितलं. प्राणिया कामी भरू, प्राण्यांच्या म्हणजे जीवांच्या मनामध्ये काम भरून राहिला. देहाची वरी आदरू, त्यांना देहभानच महत्त्वाचं वाटायला लागलं. देह म्हणजेच मी आणि मी म्हणजेच सगळं काही असं त्यांना वाटायला लागलं. म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. त्यामुळे आत्मबोधाचा त्यांना संपूर्ण विसर पडला.
तैसी वैराग्याची शिव न देखती, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते. अरे वैराग्याची शिव न देखती, शिव म्हणजे उंबरठा. वैराग्य कुठून सुरू होतं हे ज्यांना कळत नाही, ज्यांना माहितीच नाही, विवेकाची भाषा नेणती, विवेकाची भाषा पण त्यांना कळत नाही, म्हणजे विवेक त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही, विचार करण्याची क्षमताच नाही, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते. असे जे मूढ आहेत ते माझ्यापर्यंत म्हणजे ईश्वरापर्यंत कसे पोहोचतील. कैसा नेणो मोह वाढिनला, तेणे बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून यो गुहा लोपला लोकी इये. मोह लोकांच्या मनामध्ये वाढीस लागला कसा माहीत नाही. त्या कामामुळे, त्या लोभामुळे, त्या काय म्हणायचं त्याला, आसक्तीमुळे हा मोह वाढीस लागला. मोह म्हणजे भ्रम. देह सत्य आणि ब्रह्ममिथ्या हा मोह माणसाच्या मनात अजूनही आहे, आजच्या काळात सुद्धा आहे. लोकांना देह सत्य वाटतो आणि ब्रह्ममिथ्या वाटतं. हा भ्रम आहे, हा मोह आहे. याच्या उलट परिस्थिती आहे खरं तर. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. पण आपण अगदी उलटं मानतो. त्या मोह वाढल्यामुळे तेणे बहुत एक काळू व्यर्थ गेला. फार मोठा काळ हे मानून वर्तन करणाऱ्या लोकांच्यामध्ये खूप मोठा काळ वाया गेला. म्हणून योगू लोपला लोकी ये. या जगामध्ये हा योग, कर्मयोग लुप्त झाला, नष्ट झाला, आणि म्हणून मला तो आज तुला पुन्हा सांगण्याची गरज पडली. आता तिसरा श्लोक बघूया. अध्याय 4 श्लोक 3. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः, भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमम्. स एव अयं मया ते अद्य योगः प्रोक्तः पुरातनः. तोच परंपरेने चालत आलेला तोच योग, तोच कर्मयोग, अद्य म्हणजे आज, मया मी, प्रोक्तः पुरातनः तोच पुरातन योग मी आज तुला सांगितला. का सांगितला किंवा का सांगतो आहे? भक्तासी मे, तू माझा भक्त आहेस. मे सखा च इति, तू माझा सखाही आहेस आणि तू माझा भक्तही आहेस. रहस्यम हेतद उत्तमम, रहस्यम ही एतद उत्तमम मया प्रोक्तम. मी तुला हे अतिशय उत्तम असं रहस्य, आजपर्यंत जगापासून लपून राहिलेली गोष्ट, जगाने जो आजपर्यंत ती नष्ट करून टाकली होती, जी पूर्वी अस्तित्वात होती, अशी एक रहस्यमय गोष्ट मी तुला आज सांगितली. आणि ती सांगण्याचं कारण काय? तू माझा भक्त आहेस, तू माझा प्रिय सखा आहेस आणि तुझ्यावर माझं निरतिशय प्रेम आहे, म्हणून हे मी तुला सांगितलं. आता या गोष्टीत रहस्य काय? तर कर्म हे माणसाला बंधन पण प्राप्त करणारं आहे आणि मुक्ती पण देणार आहे. हे रहस्य कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. कर्मयोग लोकांना सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यातलं रहस्य हे आहे, त्याच्यात लपलेली गोष्ट ही आहे की उत्तम कर्म कराल, निष्काम कर्म कराल, आसक्तीरहित कर्म कराल तर तुम्हाला मोक्ष खुला आहे. पण काम म्हणजे इच्छा, आसक्ती, राग, द्वेष असं मनात ठेवून काम केलं, फळाची अपेक्षा करून काम केलं तर मग ते बंधनकारक ठरतं. मी अमुक एवढं केलं, मला साधं कोणी थँक्यूसुद्धा म्हणलं नाही. कशाला म्हणायला पाहिजे कोणी थँक्यू तुम्हाला? अरे तुमचं कर्तव्यच आहे ते, म्हणून तुम्ही केलं पाहिजे. कोणी तुम्हाला थँक्यू म्हणावं किंवा कोणी तुम्हाला त्याचा मोबदला द्यावा म्हणून कर्म नाही करायचं आहे. कर्तव्य करायचं आहे, ते कर्तव्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे म्हणून करायचं आहे.
असं जर केलं तर कर्म हे मोक्ष देणारं सुद्धा आहे. स्वार्थासाठी कर्म कराल तर बंधन पडेल, पण परमार्थासाठी कर्म कराल तर मोक्ष मिळेल. ही त्याच्यातली मेख आहे किंवा त्याच्यातलं रहस्य आहे. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. हे जीवीचे निजगुज परी केमी राखो तुझ, ते पढियेसी तू मज म्हणून या. हे जीवीचे निजगुज, हे माझ्यामध्ये असणारं निज स्वतःचं गुज, गुपित गोष्ट, रहस्य. परी केवी राखो तुझ्यापासून मी काही ते राखू शकत नाही, म्हणजे तुझ्यापासून लपवू शकत नाही. कारण काय, जे पढियेसी तू मज, तू माझा अत्यंत आवडता आहेस. पढियेसी आवडता, भक्त आणि सखा, म्हणून मी तुला सांगितलंय. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चित्कळा धनुर्धरा. कसा आहेस तू? प्रेमाचा पुतळा. तू भगवंताच्यावर प्रेम कसं करावं याचं साक्षात मूर्तिमंत रूप आहेस. भक्तीचा जिव्हाळा, तुझ्या ठाई भक्तीचा जिव्हाळा आहे. मैत्रियेची चित्कळा, जणू काही तू मैत्रीची वीज आहेस. चित्कळा म्हणजे वीज. धनुर्धरा, म्हणून हे धनुर्धरा तुला मी सांगितलंय. तू अनुसंगाचा ठावो, आता तुझं काय वंचू जावो, जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही. तू अनुसंगाचा ठाव म्हणजे असंग, अनासक्ती तुझ्या ठाई आहे. आता तुझं काय तुझ्यापासून मी काय लपवू. जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही, जरी आम्ही इथे युद्धासाठी आलो असलो तरी हे तुझ्यापासून लपवून ठेवण्यात काही अर्थ नाही, कारण तू आहेसच तसा. त्यात काही वेगळं मी तुला सांगत नाही. तरी नावे कहे सहावे, गाजा वज्जहीन धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. आणि आता हे मी तुला काय सांगितलं, तरी नावे कहे सहावे, हे युद्ध तुला सहन करावं लागणार आहे. गाजावज्जाही न धरावे, त्याचा फार मोठा गाजावजा करायची पण गरज नाही. परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी, हे युद्ध करायच्या आधी तुझं अज्ञान दूर करावंच लागणार आहे, आणि म्हणून मी तुला हे सांगितलं आहे. आता आपण 4थ्या श्लोकाकडे वळू. अध्याय 4 श्लोक 4. एवढं सगळं सांगितल्यावर सुद्धा अर्जुन पुन्हा विचारतोय काय बघा. अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतत् विजानीयाम त्वामादौ प्रोक्तवानिति. अरे बाबा कृष्णा, तू मला सांगतो हे खरं. अपरम भवतो जन्म, तुझा काय दुसरा जन्म आहे का हा? परम जन्म विवस्वतः, अपरम म्हणजे आत्ता अलीकडचा, आणि पर म्हणजे मागे. सूर्याचा जन्म तर खूप आधी झालेला आहे आणि तुझा तर आत्ता झालेला आहे. कथमेतत् विजानीयाम, मी हे कसं जाणू, हे आम्हाला कसं कळेल. त्वम आदौ प्रोक्तवान इति, तू हा आधीच त्या सूर्याला सांगितला योग, हे आम्हाला कसं कळेल, कारण तू तर आत्ता जन्मलेला आहे. ते तो लईच मागचा आहे, एकदम पुरातन. तूच शब्द वापरला पुरातन. प्रोक्त हा पुरातन, का पुरातन की त्याचा साक्षीदार आज कोणीच नाही, तो केव्हा जन्मला त्याचा. त्याच्यामुळे इतका पुरातन जर सूर्याचा जन्म आहे आणि तू जर आत्ता जन्म घेतलेला आहे, तर मग तू तो सांगितला योग हे मी कसं मानू, असं तो विचारतो. आता भगवंतांची एक वागण्याची विशिष्ट पद्धत आहे, त्याला लीला म्हणतात. भगवत लीला. सामान्य माणूस सामान्यासारखा जगतो तेव्हा त्याला असं वाटतं भगवंतसुद्धा आपल्यासारखाच जन्म घेतो आणि काम करतो, जसं आपण कार्य करतो तसं. परंतु भगवंतांचं कार्य करणं, भगवंतांचं कर्तव्य कर्म करणं, त्याला लीला म्हणतात. त्याची 2 कारणं.
ती भगवंत जी कर्म करतो ती लीलया करतो, म्हणजे अगदी सहज. त्याचं कारण त्यांना त्याच्यामध्ये काहीही मिळवायचं नसतं आणि काही घालवायचंही नसतं. त्यांना श्रेय नको असतं, त्यांना काही नको असतं. त्याच्यामुळे ती कामं त्यांची अगदी सहज होतात, म्हणूनही त्याला लीला म्हणतात. आणि ती त्यांनी स्वतःसाठी केलेली नसतात, तर भक्ताला काहीतरी शिकवण्यासाठी, त्याचं ज्ञान जागृत करण्यासाठी केलेली असतात, म्हणूनही त्याला लीला म्हणतात. तर ही लीला त्यांची, म्हणजे हा जो खेळ आहे तो कसा आहे तर सामान्य माणसाला ज्ञान देणारा. अर्जुन या ठिकाणी सामान्य माणसानुसार विचार करतो की मी आत्ता जन्मलो, कृष्ण आत्ता जन्मला माझ्या मागे पुढे, आणि सूर्य तर इतका जुना जन्मलेला आहे, मग त्यांनी त्याला कसं काय सांगितलं, त्याला काही कळेना. मग त्यांनी म्हणून ही शंका विचारली. आता पुढे 5व्या श्लोकामध्ये अर्जुन आणखी काय म्हणतो बघा. नाही, भगवंत सांगतात त्याला, बहूनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तानि अहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. भगवान उवाच, भगवान म्हणतात, बहूनी मे व्यतीतानि जन्मानि, हे अर्जुना माझी अनेक जन्म होऊन गेलीत. तवच अर्जुन, तुझी सुद्धा हे अर्जुना अनेक जन्म होऊन गेलेली आहेत. तानि अहं वेद सर्वाणि, ते सगळे जन्म मी जाणतो, मला माहिती आहे. तुझे सगळे जन्म आणि माझे सगळे जन्म हे मी जाणतो. न त्वं वेत्थ, तू जाणत नाहीस. परंतप अर्जुना, हे अर्जुना ते जन्म तुला माहीत नाहीत, परंतु मला माहीत आहेत. कारण काय, मी सगळ्यांचे सगळे जन्म जाणतो. कारण नाशवंत देह, वस्तू, पदार्थ याविषयी तुझे आकर्षण आहे खूप, म्हणून तुला आपले मागचे जन्म आठवत नाहीत. पण मला कशाचंच आकर्षण नाही, त्याच्यामुळे मला सगळं माहिती आहे. कोणाचे किती जन्म झाले, कोणत्या जन्मात कोणी किती पाप केलं, कोणी किती पुण्य केलं, हे सगळं मला माहिती आहे. मग जर ते आपल्याला आठवायचं, म्हणजे मागचे जन्म आठवावेत असं वाटत असेल, तर योगाने एक उपाय सांगितलेला आहे. योगशास्त्रांनी पातंजल योगसूत्रामध्ये एक उपाय सांगितलेला आहे. अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथांत संबोध. ते जे 5 यम आणि नियम आहेत ना, त्याच्यामध्ये अपरिग्रह हा एक नियम आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा संग्रह न करणे, हा जर नियम आम्ही पाळला तर काय होतं, जन्मकथांत संबोध, आमचे आधीचे जेवढे जन्म होऊन गेले त्याची स्मृती किंवा स्मरण आम्हाला होतं. म्हणजे बघा, परिग्रह करणं हे माणसाला किती मागे लोटत नेणार आहे. किती किती गोष्टींचा आपण संग्रह करतो, साठा करतो. थोडं आपणच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. थोडं आपल्या घरात इकडे तिकडे फिरून पहा आणि बघा आपण कशाचा साठा केला आहे. हा न करणं हे गृहस्थाचं काम आहे. जे जे आम्ही मिळवलं आहे, प्राप्त केलं आहे, ते इतरांच्या सोयीसाठी, इतरांच्या सुखासाठी, इतरांच्या आनंदासाठी आम्हाला देता आलं पाहिजे, म्हणजे मग त्याचा संग्रह होत नाही. म्हणून संग्रह न करता पूर्वजन्माचं वृत्तांत आपल्याला प्राप्त करून घेता येतो. म्हणून भगवंत त्याला म्हणतात अर्जुनाला, अरे बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तवच अर्जुन तानि अहम वेद सर्वाणि, ती सगळी मी जाणतो. न त्वं वेत्थ परंतप, ती तुला कळत नाहीत. आता पुढे त्याचं कारण सांगितलंय 6व्या श्लोकात. अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. अर्जुना, मी अज आहे, म्हणजे मला जन्म नाही. ज्या पद्धतीने माणसांचा जन्म होतो त्या पद्धतीने मला जन्म मिळत नाही. मी जन्मणारा नाही, अज आहे, मला जन्म नाही. अव्ययात्मा,
मला व्यय पण नाही. जसा मी निर्माण होत नाही तसा मी नष्ट पण होत नाही. म्हणजे मी जन्मत नाही तसा मरतही नाही, माझा व्यय होत नाही. भूतानाम ईश्वरः अपि सन्, मी भूतांचा स्वामी असून सुद्धा, मी अज असून सुद्धा, अव्यय असून सुद्धा आणि प्राणीमात्रांचा स्वामी असून सुद्धा, स्वाम प्रकृतीम अधिष्ठाय, माझ्या प्रकृतीचा आधार घेऊन मी आत्ममायया संभवामी, मी माझ्या मायेच्या आधारे, माझी जी शक्ती आहे माया शक्ती, तिच्या आधाराने स्वतः जन्म घेतो, असं भगवंत सांगतात. मी अजन्म आहे, अविनाशी आहे, तसेच सर्व भूतमात्रांचा ईश्वर असूनही मी प्रकृतीला वश होऊन योगमायेद्वारे अवतार लीला करतो, असं त्याला समजावून सांगतात. त्याचं कारण तो विचारतो ना, की इतके जन्म झाले तितके जन्म झाले आणि मग आता तुम्ही सूर्याला सांगितलं म्हणता ते कसं, तर त्याचं हे स्पष्टीकरण भगवंत त्याला सांगतायत. आणि मग 7वा श्लोक सगळ्यांच्या परिचयाचा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्माचा ह्रास होतो, धर्माचा म्हणजे कर्तव्याचा, माणसं आपली कर्तव्य विसरतात, कर्तव्य कर्म काय हे त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही, त्यावेळेस हे अर्जुना, अधर्मस्य म्हणजे अधर्माची वाढ होते, अभ्युत्थान होतं, अधर्मस्य अभ्युत्थानम, अधर्माची वाढ होते, तेव्हा तेव्हा तदा आत्मानं सृजाम्यहम, मी स्वतःला निर्माण करतो, सृजन करतो, म्हणजे मी स्वतः लोकांसमोर प्रकट होतो, मी लीला जन्म घेतो किंवा जन्मलीला करतो. लीलया जन्म माझा सगळ्यांसमोर होतो, स्वतःला अवतरित करतो, सृजन करतो म्हणजे अवतरित करतो. अवतरण होणे म्हणजे वरून खाली येणे. मी तर अज आहे, अव्यय आहे, सगळं आहे, ह्या वरच्या लेवलला आहे, तिथून मी तुमच्या लेवलला खाली येतो. कारण कर्तव्य कर्म करण्यासाठी, तुम्हाला प्रवृत्त करण्यासाठी ही लीला मला करावी लागते, अवतार लीला करतो. आणि मग ते पतन थांबवण्यासाठी मी सगळ्यांना मदत करतो. त्याच्यामुळे तुझ्या मनात ही जी शंका आहे की सूर्याला कसं काय बुवा तू सांगितलं, तर त्याचं एवढं उत्तर भगवंतांनी अर्जुनाला दिलं आहे. आज आपण या श्लोकावर थांबणार आहोत. आत्तापर्यंत झालेले श्लोक आपण म्हणूया आणि आज आपण इथे थांबूया. बाकीचा भाग आपण उद्या पाहणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्. इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्. विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः. सकालेनेह महता योगो नष्टः परन्तप. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म
परञ्जन्म विवस्वतः परञ्जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप अजोऽपि सन् व्ययात्मा भूतानाम् ईश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवामि आत्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् हरिः ओम. आज आपण इथे थांबूया. पुढचा भाग आपण उद्या बघणार आहोत.